नमस्कार. आज आपण एका मतदारसंघाच्या आत डोकावणार आहोत. त्याच्या राजकीय रचनेचा, त्याच्या धोरणात्मक बांधणीचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. पण एक गोष्ट स्पष्ट करतो, आपण इथे कुणाचीही बाजू घ्यायला बसलेलो नाहीये. आपलं काम आहे फक्त आकडेवारी आणि धोरणाच्या नजरेतून निवडणूक जिंकण्यामागचं शास्त्र समजून घेणं. आणि त्यासाठी आपण घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे प्रत्येक निवडणूक एक वेगळीच लढाई असते. आणि ही लढाई आता केवळ घोषणांनी किंवा भाषणांनी जिंकली जात नाही. ती जिंकली जाते आकडेवारीच्या अचूक वापराने. डेटा म्हणजे माहिती, लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या समस्या कोणत्या, त्यांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती. आणि याच माहितीच्या पक्क्या पायावर रणनीतीची इमारत उभी राहते. चला तर मग थेट येऊया मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघावर. हा एक पूर्णपणे शहरी, प्रचंड दाट लोकवस्तीचा आणि खूप वैविध्यपूर्ण मतदारसंघ आहे. म्हणजे इथली प्रत्येक गल्ली, प्रत्येक वॉर्डची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. आणि म्हणूनच इथलं राजकारणही तितकंच गुंतागुंतीचं आहे. लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर फक्त त्यांचे शब्द ऐकून चालत नाही. तुम्हाला त्यांचं जग समजून घ्यावं लागतं. आणि हे जग लपलेलं असतं आकड्यांमध्ये. त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाचे आकडे, त्यांच्या गरजांचे आकडे. खरं तर राजकारण म्हणजे याच आकड्यांना एक मानवी चेहरा देण्याचं काम. मग कुठलीही रणनीती ठरवण्याआधी सर्वात आधी काय करायला पाहिजे, तर त्या जागेची नाडी ओळखायला पाहिजे. घाटकोपर पश्चिममधल्या लोकांच्या मनात नक्की चाललंय तरी काय, त्यांच्या प्रमुख चिंता कोणत्या आहेत, चला आधी हेच समजून घेऊया. घाटकोपर पश्चिममध्ये लोकांची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांची अवस्था. त्यानंतर येतात घर, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या, ज्या थेट त्यांच्या रोजच्या जगण्यावर आणि आरोग्यावर परिणाम करतात. आणि हो, वाढती महागाई आणि नोकरीची चिंता ही तर आता प्रत्येक घरात पोचलेली समस्या आहे. यातच भर पडते चांगल्या शाळा आणि दवाखान्यांच्या कमतरतेची. हे सगळे मुद्दे लोकांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. आता इथली सामाजिक रचना बघा, ती खूप रंजक आहे. इथे 35.2% मराठी भाषिक आहेत, जो सगळ्यात मोठा गट आहे. पण त्याचवेळी जवळपास 25.4% हिंदी भाषिक, 11.5% गुजराती आणि 11.1% उर्दू भाषिक लोकही मोठ्या संख्येने राहतात. ही भाषिक विविधता आपल्याला काय सांगते? ती सांगते की इथे कोणताही एकच संदेश सगळ्यांसाठी कामी येणार नाही. प्रत्येक गटाशी त्यांच्या भाषेत त्यांच्या मुद्द्यांवर बोलावं लागेल. बरं, लोकांच्या मनात काय आहे हे तर आपण पाहिलं. पण आता वेळ आहे आकड्यांची. निवडणुकीचे आकडे आपल्याला काय सांगतात? कारण हे आकडे या मतदारसंघाचं अचूक राजकीय निदान करतात. राजकारणामध्ये भावना जेवढ्या महत्त्वाच्या असतात तेवढेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे असतात आकडे. हा आकडा बघा, 61.2%, 2024 मधला मतदानाचा टक्का. आता हा आकडा का महत्त्वाचा आहे? कारण 2009 मध्ये हेच प्रमाण फक्त 46.8% होतं. म्हणजे मतदानात जवळपास 15% वाढ झालीय. मग ही वाढ काय दाखवते? एक तर मतदार आता जास्त जागरूक झालाय, जास्त सक्रिय झालाय. हा वाढलेला टक्का प्रस्थापितांवरचा विश्वासही असू शकतो किंवा बदलाची तीव्र इच्छाही. आणि आता हा दुसरा आकडा, जो खरं तर धक्कादायक आहे. 2009 ते 2019 या फक्त 10 वर्षात प्रमुख आव्हान देणाऱ्या पक्षाच्या मतांमध्ये तब्बल 70% घट झाली. विचार करा, 70%. हे फक्त मतांचे नुकसान नाहीये, हे एका संपूर्ण राजकीय पायाला लागलेली वाळवी आहे. हे स्पष्टपणे दाखवतं की मतदारांच्या बदलत्या विचारांशी या पक्षाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या टेबलवर नजर टाकली की गेल्या दशकभरात काय घडलंय हे लगेच कळतं. 2009 मध्ये मनसेने जागा जिंकली, जे त्यावेळच्या राजकीय समीकरणांचं प्रतीक होतं. पण 2014 पासून भाजपचं वर्चस्व सुरू झालं, जे आजही कायम आहे. दुसरीकडे एकेकाळी जागा जिंकणारी मनसे आणि नंतर काँग्रेस किंवा MVA यांची मतं सातत्याने घसरत गेली आहेत. 2024च्या आकडेवारीत जे शून्य दिसतंय ते बहुतेक करून आघाडीत जागा वाटप झाल्यामुळे किंवा उमेदवारच उभा न केल्यामुळे असावं. ठीक आहे, तर आता या लढाईचं आपण विश्लेषण करूया. प्रतिस्पर्धीची ताकद काय, त्यांच्या कमकुवत बाजू कोणत्या, आणि हे राजकीय रणांगण नक्की कसं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, राजकीय संवाद हा जबाबदारीने व्हायला हवा. आपलं संविधान आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य देतं, पण त्या स्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी पण येते की आपण जे काही बोलू ते आदराने आणि माहितीच्या आधारावर बोलू. आव्हान देणाऱ्या पक्षाची ताकद काय? तर MV आघाडी, ज्यामुळे त्यांना राज्य पातळीवर एक मोठा आधार मिळतो. पण या ताकदीपेक्षा त्यांच्या कमजोरी जास्त गंभीर आहेत. स्थानिक पातळीवर संघटना पूर्ण विखुरलेली आहे, त्यामुळे बूथ स्तरावर काम करणं अवघड होऊन बसतं.
दुसरं म्हणजे लोकांमध्ये ज्याचं नाव आहे असा एकही मोठा स्थानिक चेहरा त्यांच्याकडे नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या निवडणुकीत फक्त 6% मतं मिळाली होती आणि डिजिटल प्रचारात ते खूपच मागे आहेत. आता बाहेरून काय संधी आहेत आणि काय धोके आहेत ते पाहूया. वाढलेलं मतदान आणि शहरी लोकांमध्ये असलेला काही प्रमाणाचा असंतोष ही एक संधी नक्कीच आहे. स्थानिक समस्यांवर बोट ठेवून मतदारांना आपल्याकडे खेचता येऊ शकतं. पण दुसरीकडे भाजप RSSची मजबूत वॉररूम यंत्रणा हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. त्यात विद्यमान आमदारांनी केलेली विकासकामं आणि जातीय ध्रुवीकरणाचा धोका हे पण मोठे अडथळे आहेत. या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक चौफेर म्हणजे 4-स्तरीय रणनीती हवी. आपण त्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणूया. अशी रणनीती जी मतदारसंघाच्या मूळ समस्यांवर 4 वेगवेगळ्या दिशांनी प्रहार करते. पहिला चेहरा आहे शहरी विकास आणि पायाभूत सुविधांचा. म्हणजे थेट वाहतूक, रस्ते आणि घरांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करायचं. फक्त आश्वासनं नाही द्यायची, तर कोणत्या वॉर्डमध्ये कोणता प्रकल्प रखडला आहे, कुठे नियोजनाचा अभाव आहे याचा ठोस पुरावा लोकांसमोर ठेवायचा. दुसरा चेहरा आहे जीवनमान आणि सार्वजनिक सेवा. म्हणजे चांगल्या शाळा, रुग्णालय आणि स्वच्छतेवर भर देणं. ही फक्त सुविधांची यादी नाही, ही प्रत्येक कुटुंबाच्या, मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या भविष्याबद्दलची गोष्ट आहे. हा मुद्दा थेट लोकांच्या भावनांना हात घालतो. तिसरा चेहरा आहे रोजगार आणि उपजीविकेचा. तरुणांना नोकरी आणि लहान व्यावसायिकांना पाठिंबा देण्याचे प्रस्ताव. हे मुद्दे थेट लोकांच्या खिशाला आणि घराच्या बजेटला स्पर्श करतात. आणि महागाईच्या काळात आर्थिक स्थिरतेचं आश्वासन हे कोणत्याही भावनिक राजकारणावर भारी पडू शकतं. आणि चौथा चेहरा आहे समुदाय आणि मूल्यांचा. घाटकोपर पश्चिममधील वेगवेगळ्या भाषा आणि धर्माच्या लोकांना सर्वसमावेशकतेचा आणि सलोख्याच्या धाग्यात एकत्र बांधणं, सकारात्मक आणि विकासाचा संदेश देऊन विभाजनाच्या राजकारणाला मात देता येते आणि एक मोठी सामाजिक आघाडी तयार करता येते. ही सगळी रणनीती कागदावर छान दिसते, पण ती यशस्वी करायला एक योग्य उमेदवार लागतो. असा उमेदवार जो खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचा नायक असेल, जो लोकांमध्ये सहज मिसळेल, ज्याला प्रत्येक वॉर्डमधली समस्या मुळापासून माहिती असेल, मराठी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषा ज्याला सहज बोलता येतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो एक प्रामाणिक, व्यवहारवादी आणि लोकांच्या समस्या सोडवणारा व्यक्ती म्हणून ओळखला जायला हवा. फक्त चांगली रणनीती आणि उमेदवार असून भागत नाही. ती रणनीती जमिनीवर उतरवण्यासाठी एक मजबूत, आधुनिक प्रचार यंत्रणा लागते, एक इंजिन लागतं. निवडणुकीच्या आधीचे 90 दिवस कसे वापरायचे हे बघा. 3 टप्प्यामध्ये. पहिल्या 30 दिवसांत पायाभरणी करायची आणि लोकांपर्यंत पोहोचायचं. पुढच्या 30 दिवसांत कार्यकर्त्यांना कामाला लावायचं आणि आपला संदेश घराघरात पोहोचवायचा. आणि शेवटच्या 30 दिवसांत प्रचाराची तीव्रता वाढवून जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करायचं. आणि आजच्या काळात डिजिटल वॉररूमशिवाय तुम्ही लढाईत उतरूच शकत नाही. 5 ते 10 लोकांची एक खास टीम हवी, जी सोशल मीडियावर विशिष्ट भागांसाठी जाहिराती चालवेल, व्हॉट्सॲप ग्रुप्समधनं लोकांपर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या माहितीला, अफवांना उत्तर देण्यासाठी एक जबाबदार यंत्रणा हवी. इथेच पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर माहितीच्या आधारावर आणि सन्मानाने करण्याची जबाबदारी येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, निवडणूक जिंकणं हे शेवटचं ध्येय नाहीये, ती तर फक्त सुरुवात आहे. खरं ध्येय आहे सुशासन, लोकांचं आयुष्य सोपं करणं. या सगळ्या रणनीतीचा अंतिम उद्देश हाच असायला हवा. आणि हे करत असताना लोकांच्या माहितीचा, त्यांच्या डेटाचा वापर करताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. भारताचा DPDP कायदा याच मूल्यांना महत्त्व देतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, जेव्हा राजकारण एक विज्ञान बनतं तेव्हा त्याचा खरा लाभार्थी कोण असतो? या विज्ञानाचा उपयोग फक्त निवडणूक जिंकण्यासाठी होतो की खरोखर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी? याचा विचार करणं आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 08042041602. Purpose beyond